निद्रा अवस्थेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मेडशी येथील तरुणांचे मिशन सेफ रोड. मेडशी प्रशासकीय उदासीनतेमुळे जेव्हा सर्वसामान्यांचा जीव धोक्यात येतो तेव्हा समाजातील जागरूक नागरिक स्वतःहून पुढाकार घेतात, याचा प्रत्यय मेडशी येथे आला आहे. मेडशी मालेगाव मार्गावरील संस्कार विद्यामंदिर परिसरातील जीवघेण्या गतिरोधकाचा प्रश्न सुटत नसल्याने गावातील 2 तरुण बुरान पठाण आणि इरफान रेघीवाले यांनी स्वखर्चातून गतिरोधकांना रंगरंगोटी करत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. मेडशी गावात मालेगाव मार्गे प्रवेश करताना पहिल्याच टप्प्यात हा गतिरोधक लागतो. मात्र या ठिकाणी कोणताही सूचना फलक नसल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. यामुळे वाहने हवेत उडून किंवा नियंत्रण सुटून सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. गावाला बायपास मार्ग मिळाल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने गावांतर्गत मुख्य रस्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या रस्त्यावरील खड्डे आणि अदृश्य गतिरोधकांमुळे अनेकांना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. प्रसार माध्यमांद्वारे अनेक तक्रारींनंतरही कोणतीही शासकीय उपाययोजना न झाल्याने अखेर बुरान पठाण आणि इरफान रेघीवाले या तरुणांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने पांढरा आणि पिवळा ऑइल पेंट आणून गतिरोधकावर पट्टे ओढले, जेणेकरून रात्रीच्या वेळी आणि वेगात असणाऱ्या चालकांना गतिरोधक दुरूनच स्पष्ट दिसेल. या दोन्ही युवकांनी समाज माध्यमाद्वारे निद्रा अवस्थेत असलेल्या प्रशासनाला विनंती करत काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये गतिरोधकापूर्वी किमान 100 मीटर अंतरावर स्पष्ट दिसतील असे फलक लावावेत, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजवावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ बायपासवर लक्ष न देता अंतर्गत रस्त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. वारंवार होणारे अपघात पाहून मन विषण्ण होत होते. कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. आता तरी प्रशासनाने जागृत व्हावे, अशी प्रतिक्रिया युवा समाजसेवक बुरान पठाण यांनी दिली. तर संस्कार विद्यामंदिर परिसरात लहान मुलांची सतत वर्दळ असते. गतिरोधक न दिसल्यामुळे वाहनचालक वेगात असायचे, ज्यामुळे अपघाताची भीती जास्त होती. त्यामुळे शाळकरी मुलांचे प्राण वाचवण्यासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केले असल्याचे इरफान रेघीवाले गवळी यांनी सांगितले. या तरुणांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत असून आता बांधकाम विभाग आपली झोप उडवून उर्वरित कामे पूर्ण करणार का, असा प्रश्न मेडशी परिसरातील नागरिक विचारत आहेत. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.